दरम्यान न्याय व्यवस्थेपेक्षा दुसरं काही मोठं नाही। राहुल गांधींना पुन्हा न्यायालयात सुनावणीसाठी यावं लागेल। या प्रकरणात आम्हाला लवकरच योग्य तो न्याय मिळेल, याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी विश्वास व्यक्त केला। राजेश कुंटेंनी जय महाराष्ट्र सोबत खास बातचीत केली, पाहूया। आज राहुल गांधी भिवंडीच्या न्यायालयामध्ये हजर झाले होते आणि तक्रारदार राजेशजी कुंटे आपल्या सोबत आहेत। 2014चं हे प्रकरण आहे। सोनाळे गावामध्ये राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं होतं। आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलेलं आहे? राहुल गांधी यांचे जामीनदारांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे त्यांना परत एकदा भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणं आवश्यक होतं। आज भिवंडी कोर्टामध्ये त्यांनी जामिनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि भिवंडी कोर्टाने त्यांना माननीय कोर्टाने त्यांना जामीन दिला आहे। 2014 पासूनचं हे प्रकरण आहे। आतापर्यंत नेमकं कोर्टामध्ये काय काय सुनावणी झालेली आहे, काय युक्तिवाद झालेले आहेत? राहुल गांधी आज आले होते, आज नेमकं काय झालेलं आहे? भिवंडी कोर्टामध्ये माझी साक्ष पूर्ण झाली, क्रॉस पण पूर्ण झालेली आहे। 202चा जो पोलीस रिपोर्ट दिला होता ते अशोक सायकर साहेबांची पण सुनावणी झाली आहे। पुढच्या तारखेला त्यांची क्रॉस पूर्ण होईल अशी मला आशा आहे। पण सर, राहुल गांधी हे वारंवार RSS असेल किंवा इतर बाबींवरती बोलताना पाहायला मिळतात। तुम्ही देखील असं RSSच्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माफी मागावी, हे प्रकरण माफी मागितली तर हे प्रकरण मिटेल। माफी मागण्याची सूचना आमच्या वकिलांनी पहिल्या तारखेला केली होती, परंतु त्यावेळेस त्यांनी काही माफी मागितली नाही आणि त्यामुळे आता भिवंडी कोर्टामध्ये ह्या सगळ्या संदर्भात सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की आमचा या केसमध्ये विजय होईल। 12 वर्ष झालं केस सुरू आहे, त्यामुळे न्यायालयाला काही विनंती केली आहे का लवकरात लवकर याचा निकाल लागावा किंवा लवकरात लवकर ही केस जी आहे ती निकाली लावावी? न्यायालय लवकरात लवकर निर्णय करण्याच्या दृष्टीनेच काम करत आहे, त्यामुळे माझा माननीय न्यायालयावरती पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर निर्णय लागेल। पण या निकालासोबत आपण काही न्यायालयाला विनंती करणार आहात का, जी राहुल गांधी वारंवार RSS वरती बोलतायत किंवा इतर बाबींवरती बोलतायत, हे त्यांनी बंद करावं, या संदर्भात काही आपण न्यायालयाला विनंती करणार? महात्मा गांधींचा खुनाचा खोटा आरोप संघावरती ठेवल्यामुळेच आम्ही मानहानीचा दावा दाखल केलेला आहे। या निर्णयाच्या नंतर त्यांना योग्य तो संदेश जाईल असं मला वाटतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत ओबाळेसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, भिवंडी।